24 इंडिया लाईव्ह न्यूज. नमस्कार, आपलं सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा. जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटांचे राजाभाऊ ताकसाडे यांचा वाढदिवसाला नागपूर महानगरपालिकेचे महापौर नीता ठाकरेजी यांनी शाल व गुलदस्ता देऊन त्यांना जन्मदिवसाचे खूप खूप शुभेच्छा दिले आणि इतरही नागरिकांनी कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिले. नमस्कार, मैं लीला अजय हाथीगढ़ डिप्टी मेयर राजाभाऊ ताकसांडे. आज इनका जन्मदिन है. इनके जन्मदिन की मैं ढेर सारी इन्हें शुभकामनाएं देती हूँ और ईश्वर के चरणों में प्रार्थना करती हूँ कि ये सदैव इनका स्वास्थ्य अच्छा और उत्तम बना रहे और ये जो स्कूल ये चला रहे हैं ये अति उत्तम है और बच्चों को अच्छे से यहाँ से शिक्षा प्राप्त करते हैं. और विद्यार्थी के लिए अभी आने वाले विद्यार्थियों को क्या मैसेज देंगे? यहाँ से तो बच्चे शिक्षा प्राप्त कर ही रहे हैं. इन्हीं की स्कूल में एक अच्छा उपकरण यहाँ पे हो रहा है. बच्चों को यही मैसेज देना चाहती हूँ कि वे अच्छे से उत्तम पढ़ाई करें, अपने स्कूल का नाम रोशन करें, विभाग का नाम रोशन करें. आज आपला जन्मदिवस आहे. आज कसं आपण महसूस करत आहे? जन्मदिवसानिमित्त सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले. चाहणारा वर्ग उपस्थित झाला. मोठे सर्वच लोक जे खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रात खूप मोठं काम आहेत अशा लोकांनी भेट दिल्यात. मला फार उत्साह झाला की अनेक लोकांचा आशीर्वाद मला लाभला. पुन्हा आणखी काम करण्याची एक शक्ती मला प्राप्त झाली आणि त्याबद्दल मी आलेल्या सर्व माझ्या मित्रमंडळीच्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी मला आशीर्वाद दिला. उपमहापौरसारख्या मोठं व्यक्तिमत्व माझ्या शाळेत आलं त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो की त्यांचा आशीर्वाद मला मिळाला. त्यांच्या सानिध्यात त्यांच्या परिसरात मी काम करत आहोत आणि त्यांच्या आशीर्वादाची मला फार आवश्यकता होती. आज त्यांनी वाढदिवसानिमित्त त्या शाळेला भेट देऊन खऱ्या अर्थाने मला खूप आशीर्वाद दिला, विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला. अनेक विद्यार्थी या शाळेतून खऱ्या अर्थाने एक मेरिटचे विद्यार्थी तयार होत असतात आणि गेल्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये या शाळेचा डेव्हलपमेंट्स मॅडमनी बघितलं आहे. त्याबद्दल शाळेला आशीर्वाद दिल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. सर, सामाजिक कार्यात आणि राजकारणीमध्ये आपलं खूप चांगलं नाव आहे. याच्यात आपण कुणाला श्रेय देणार? आपण सामाजिक क्षेत्रातून मी खऱ्या अर्थाने अजितदादा पवार यांनी सांगितलं काय 80% समाजकारण आणि 20% राजकारण करा. मी 80% समाजकारणाचं काम करत असतो आणि 20% फक्त राजकारणाचं काम करत असतो. बावनकुळे साहेबाच्या आशीर्वादाने मला एका नियोजन कमिटी सदस्य म्हणून घेतलं. आणखी त्यांनी सांगितलं की महामंडळ किंवा काहीतरी मिळेल असं आणि एक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा एक चांगला योगदान मला लाभणार आहे. नगर परिषदेमध्ये मी 10 नगरसेवक निवडून आणले. कामठीचा उपाध्यक्ष आम्ही बनवला आणि हे खऱ्या अर्थाने अजितदादाचं श्रेय आणि पार्टीच्या सर्व BJP युतीच्या सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. मी वंदना भगत, माजी नगरसेविका प्रभाग 33. आज टाकसाळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि पहिल्यांदाच त्यांच्या शाळेत आलेली आहे. कारण सेंट पॉल शाळेबद्दल मी खूप दिवसापासून ऐकलं होतं पण कधी या शाळेत येणं नाही झालं. पण आज त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून मी आज प्रत्यक्षात इथे आली आहे. शाळेचं वैभव बघत आहे. आज नागपूर शहराच्या टॉपमोस्ट शाळेमध्ये सेंट पॉल शाळा आहे आणि टाकसाळे साहेब यांचं समाजकारण, राजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची प्रगती ही निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. भविष्यात त्यांना यश लाभो. त्यांच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी मी तथागत चरणी प्रार्थना करते आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. हजारोच्या संख्येमध्ये नेता व कार्यकर्ता यांनी वाढदिवसाचे शुभेच्छा दिलेत. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 इंडिया लाईव्ह न्यूज.